list. Okay, fine. List is a ordered collection data type. List is an ordered collection data type which allows us the duplicate value. राईट. पहिले तर एक आपण सिंपल कलेक्शन काय असते बघून घेऊ. राईट. एक काम करतो मी. राईट. एक लिस्ट डिफाइन करतो. राईट. एल इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट 1 33 40 55 2 22 89. आता एल या पर्टिक्युलर डेटामध्ये आपण काय केलंय, मल्टिपल व्हॅल्यूज होल्ड केल्या, मोर दॅन वन. जसं ए ए इक्वल टू 10. राईट. मला जर ए मध्ये 10 आणि 20 अशा दोन व्हॅल्यू होल्ड करायच्या असेल तर हे अलाउड आहे का? लेट्स सी. प्रिंट. राईट. प्रिंट ए. राईट. जसा ए ला प्रिंट केला, प्रिंट होऊन जाईल, तो प्रिंट होऊन जाईल. परफेक्ट. लेट्स सी. प्रिंट झालेला आहे. बट जर ए ए मध्ये जेव्हा ए मध्ये एक काम करू, ए मध्ये 10 आणि 20 घेतला आपण. राईट. आणि बी मध्ये मी फक्त 10 घेतो. राईट. आणि प्रिंट करतो. प्रिंट बी. परफेक्ट. राईट. पहिल्यांदा काय केलं, बी मध्ये 10 घेतलं आणि त्याला प्रिंट केलं. आणि बी चा टाईप चेक करतो. प्रिंट. राईट. टाईप ऑफ बी. आपण काय केलं, पहिल्यांदा बी घेतलं, बी मध्ये एक सिंगल व्हॅल्यू होल्ड केली. राईट. त्याला प्रिंट केला. त्यानंतर त्याचा टाईप चेक केला. राईट. जेव्हा आपण टाईप बघितला तेव्हा बी चा टाईप काय आलेला आहे, इंटिजर. ओके. ए चा पण टाईप चेक करू आपण. ए मध्ये पण दोन व्हॅल्यू होल्ड केल्या ना आपण. राईट. ए पण इंटिजर आहे का? राईट. लेट्स से प्रिंट प्रिंट टाईप ऑफ ए. परफेक्ट. राईट. परफेक्ट. काय आलेला आहे, टपल आलेला आहे. टपल काय, टपल इज ऍक्च्युली कलेक्शन डेटा टाइप. म्हणजे आपण सांगितलं होतं ना मी तुम्हाला. राईट. पायथन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. हाय लेवल म्हणजे ते ऑटोमॅटिकली ए ला कन्वर्ट केलं. जसा 10 आपण टाकलं सपोज ए मध्ये. राईट. तर तो इंटिजर बनला. राईट. बट जसं कॉमा करून आपण दुसरी व्हॅल्यू टाकली, त्याने ऑटोमॅटिकली कलेक्शन मध्ये कन्वर्ट केलं त्याला. राईट. म्हणून ए मध्ये आपण काय स्टोअर करू शकत आहे, सिंगल व्हॅल्यू. सिंगल व्हॅल्यू जेव्हा स्टोअर करतो तेव्हा तो प्रिमिटिव्ह डेटा टाइप बनतो. जेव्हा आपण त्याला, राईट, त्याला आपण कलेक्शन मोर दॅन वन व्हॅल्यू जर आपण ऍड करायचं ट्राय केलं, राईट, तेव्हा तो टपल बनला. टपल बनला म्हणजे काय, तो कलेक्शन डेटा टाइप बनला. ओके. आता आपल्याकडे आपल्याकडे ही एक एल नावाचा एक व्हेरिएबल आहे ज्यामध्ये 1 2 3 4 5 6 सिक्स व्हॅल्यूज आहेत. राईट. लेट्स प्रिंट द एल. प्रिंट करतो एल. एल ला प्रिंट करतो. राईट. रन केला मी एल ला प्रिंट करून रन केला. राईट. रन केल्यावर माझ्या काय लक्षात येत आहे की एल प्रिंट झालेला आहे. एल चा टाईप पण मी एकदा चेक करतो. टाईप ऑफ एल. राईट. प्रिंट टाईप ऑफ एल. प्रिंट ऑफ टाईप ऑफ एल. राईट. हे समजत आहे ना, प्रिंट ऑफ टाईप ऑफ एल सर्वांना? ठीक. ओके. नाव इट इज अ लिस्ट डेटा टाइप. लिस्ट म्हणजे काय, लिस्ट ची डेफिनेशन काय, इट इज द ऑर्डर्ड कलेक्शन डेटा टाइप. ऑर्डर्ड कलेक्शन डेटा टाइप म्हणजे काय, आपण जर इथे ऑब्झर्व केलं, ऑर्डर्ड म्हणजे काय, ऑर्डर्ड म्हणजे आपण असं ऑर्डर्ड वरून डोक्यात काय येते की असेंडिंग ऑर्डर असेल किंवा डिसेंडिंग ऑर्डर असेल. राईट. बट ऑर्डर्डची डेफिनेशन काय, ऑर्डर्ड मीन्स, राईट, डेव्हलपर डिफाईन्ड ऑर्डर. डेव्हलपर डिफाईन्ड ऑर्डर म्हणजे जशी ऑर्डर डेव्हलपरने दिली तशी सेम ऑर्डर हा पर्टिक्युलर लिस्ट फॉलो करत आहे. इट इज कॉल्ड ॲज डेव्हलपर डिफाईन्ड ऑर्डर. ऑन दी अदर हँड, राईट, एक आणखी एक आपल्याकडे डेटा टाइप आहे सेट. सेट इट इज अनऑर्डर्ड 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 कलेक्शन डेटा टाइप विच डज नॉट अलाउज डुप्लिकेट व्हॅल्यू. ज्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउड नाही आहे. राईट. एक काम करतो मी, एस एक व्हेरिएबल डिफाईन करतो इक्वल टू. राईट. आता जेव्हाही लिस्ट मला डिफाईन करायची असते, मी स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करत आहे. सेट जेव्हा डिफाईन करायचं आहे तेव्हा कर्ली ब्रॅकेट्स मध्ये डेटा ठेवत आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर प्रिंट एस आणि प्रिंट ऑफ टाईप ऑफ एस. ठीक आहे. मी याला रन केला. रन केल्यावर माझ्या लक्षात येईल
की पहिला डेटा 13355 222 89 हा कोणता टाईपचा डेटा आहे? इट इज अ लिस्ट टाइप ऑफ डेटा, राईट. सेकंड डेटा 1 2 33 22 55 89 हा कुठल्या टाईपचा डेटा आहे? सेट डेटा, राईट. सेट काय आहे? सेट इज अ अनऑर्डर्ड कलेक्शन. अनऑर्डर्ड म्हणजे, राईट, अनऑर्डर्ड म्हणजे हा असेंडिंग ऑर्डर ऑर्डर बद्दल आपण बोलत आहे का? नाही, राईट. तो डेव्हलपरने दिलेली ऑर्डर कधीच फॉलो नाही करेल, तो त्याच्या स्वतःच्या ऑर्डर मध्ये राहील, राईट. म्हणजे सेट इज अनऑर्डर्ड. अनऑर्डर्ड म्हणजे काय आहे? इट विल नॉट फॉलो, राईट, नॉट फॉलो, राईट, डेव्हलपर डिफाईन्ड ऑर्डर, राईट. सेट काय करणार आहे? सेट फॉलो नाही करणार आहे डेव्हलपर डिफाईन्ड ऑर्डर, राईट. परफेक्ट, राईट. लिस्ट काय करणार आहे? लिस्ट फॉलो करणार आहे डेव्हलपर डिफाईन्ड ऑर्डर. आणि सेट काय करणार आहे? सेट विल नॉट फॉलो डेव्हलपर डिफाईन्ड ऑर्डर. तो स्वतःला स्वतःच्या ऑर्डर मध्ये अरेंज करेल. त्याची ऑर्डर काय राहील कोणीच सांगू नाही शकत. जसं आता इथे, राईट, मी एक नवीन एलिमेंट ऍड करतो 5. आता 5 ची पोझिशन काय राहील? आय डोंट नो, राईट. 5 ची पोझिशन काय राहील? लेट सी, लेट सी. जेव्हा मी 5 ऍड केला, राईट, जेव्हा मी 5 ऍड केला, फोर्थ पोझिशन वर तो ऍड झालेला आहे, राईट. इथे आपण शेवटी घेतलं होतं, राईट. बट लिस्ट मध्ये जेव्हा मी 5 ला ऍड केलं आणि रन करतो, रन केल्यावर माझ्या लक्षात येईल की 5 हा शेवटी ऍड झाला ऑटोमॅटिकली. म्हणजे ज्या पोझिशन मी पोझिशन स्पेसिफिक ऍड केल्या लिस्ट मध्ये, तो ती पोझिशन फॉलो करत आहे. आणि सेट मध्ये पोझिशन फॉलो नाही होत आहे, राईट. ओके, नेक्स्ट, राईट. इट इज, right, list is a ordered collection, right, set is a unordered collection, right. आता list allows a duplicate value, list allows us a duplicate value. म्हणजे इथे मी 1 ऍड केला, इथे 1 ऍड केला. 1 ऍड केल्यावर, राईट, 1 इज हिअर. पहिल्या पोझिशन वर पण 1 आहे आणि लास्ट पोझिशन वर पण 1 आहे. पहिल्या पोझिशन वर पण 1 आहे आणि लास्ट पोझिशन वर पण 1 आहे. इथे पण पहिल्या पोझिशन वर पण 1 आहे आणि लास्ट पोझिशन वर पण 1 आहे. मी कन्सोल क्लिअर करतो, रन करतो. रन केल्याबरोबर माझ्या लक्षात येईल, इज रनिंग. खूप जास्त स्लो झालेला आहे. लिस्ट लिस्ट ऍक्च्युली मध्ये डुप्लिकेट अलाउ करणार आहे, राईट. जसं आता आपल्याकडे आपल्याला दिसत आहे रिझल्ट मध्ये, राईट. लिस्ट मधला 1 हा पहिल्या पोझिशन वर आलेला आहे आणि लास्ट पोझिशन वर पण आलेला आहे. पण सेट मध्ये जो लास्ट मध्ये ऍड केलेला आहे तो आलेला नाहीये. म्हणजे का बरं नाही आलेला? कारण ड्युप्लिकेट अलाउड नाही होत, राईट. सेट मध्ये ड्युप्लिकेट्स अलाउड नाहीये, लिस्ट मध्ये ड्युप्लिकेट अलाउड आहे, राईट. जर मी आणखी 2-3 एलिमेंट ऍड केले, जसं आता मी इथे लेट से हा 2 आहे ना, राईट. इथे इथे 2 घेतो, राईट. स्टार्टिंगला 1 नंतर 2 टाकतो, राईट. मी 3 2 घेतलेले आहे इथे, राईट. सेम डेटा मी लिस्ट मध्ये पण लिहितो, सेम डेटा मी लिस्ट मध्ये पण लिहिला, सेम डेटा सेट मध्ये पण. 2 किती वेळा आहे? 1 2 3, राईट. इथे पण 1 2 3, राईट. 1 2 वेळा आहे, 1 1, राईट. मी याला रन करतो. रन केला. रन केल्याबरोबर माझ्या लक्षात येईल की ऑटोमॅटिकली सेट हा डुप्लिकेट अलाउड नाही करेल. सेट मध्ये फक्त आणि फक्त दोन दोन व्हॅल्यूज राहतील. सॉरी, 2 हा एकच वेळा राहील आणि 1 पण हा एकच वेळा राहील. इज रनिंग, रन होत आहे. परफेक्ट, राईट. सेट मध्ये डुप्लिकेट्स अलाउड नाही आहे, लिस्ट मध्ये डुप्लिकेट अलाउड आहे. आता लिस्ट इज ऑर्डर्ड, लिस्ट ऑर्डर्ड आहे, तो डुप्लिकेट पण अलाउ करत आहे. तर आपण म्हणू शकतो की आपल्याला जर सपोज मला 89 ची पोझिशन कॅल्क्युलेट करायची आहे, लिस्ट काय? लिस्ट ऑर्डर्ड आहे. ऑर्डर्ड म्हणजे त्याला एक ऑर्डर आहे, राईट. म्हणजे 0 1 2 3 4 5 6, 6व्या पोझिशनवर आपला 89 आहे. 0 पासून स्टार्ट होत असते इंडेक्सिंग, ऑलवेज रिमेंबर, राईट. 6व्या पोझिशनवर 89 आहे हे आपल्याला परफेक्टली माहित आहे. बट सेट मध्ये, राईट, कितव्या पोझिशनवर 89 आहे हे माहित नाहीये. का बरं? कारण की तो ऑर्डरही फॉलो नाही करत आहे, राईट. डुप्लिकेटही अलाउड नाही करत आहे आणि डुप्लिकेट आपल्याला आयडेंटिफाय नाही करतात. म्हणून आपण म्हणू शकतो, व्हॉट इज द कन्क्लुजन? लिस्ट हॅज द इंडेक्स. लिस्ट मध्ये काय राहणार आहे? लिस्ट हॅज अ इंडेक्स, लिस्ट हॅज अ इंडेक्स. लिस्ट मध्ये इंडेक्स राहणार आहे, राईट. अँड सेट डज नॉट हॅव द इंडेक्स. सेट डज नॉट
हॅव इंडेक्स. सेट मध्ये इंडेक्स नाही आहे, राईट. का बरं नाही आहे? कारण की तो ऑर्डर फॉलो नाही करत आहे, ऑर्डर नाही फॉलो करत आहे, म्हणून आपल्याला आयडेंटिफाय पण नाही करता येईल की पर्टिक्युलर एलिमेंट हा कुठे आहे प्लेस झालेला. आणि डुप्लिकेट पण अलाउ आहे, डुप्लिकेट पण अलाउ केलेले नाही आहे त्यांनी, म्हणून आपल्याला माहित नाही किती व्हॅल्यूज आर डुप्लिकेट आणि किती नाही आहे. ठीक आहे. ओके, सो दिस आर द लिस्ट अँड सेट, राईट. आता यामध्ये लिस्ट आर म्युटेबल. लिस्ट इज म्युटेबल. म्युटेबल म्हणजे लिस्ट कॅन बी चेंज येऊ शकते लिस्ट मध्ये, राईट. सेट इज ऑल्सो अ म्युटेबल. सेट इज ऑल्सो ऑल्सो म्युटेबल. सेट पण एक म्युटेबल आहे. म्हणजे काय? म्हणजे सिंपल, हा जो एल आहे, एल इज अ सेट, राईट. एल मध्ये एल डॉट अपेंड, एल डॉट अपेंड, राईट. एल डॉट अपेंड म्हणजे कसं असते? अपेंड इज वन फंक्शन. फंक्शन्स आपण उद्या शिकू, नाही समजलं तरी. अपेंड काय करणार आहे? ऍड करणार आहे, राईट. ओके. तर एल म्हणजे लिस्ट डॉट अपेंड. लिस्ट डॉट अपेंड कुठल्या लिस्ट मध्ये अपेंड करायचं आहे? या एल नावाच्या लिस्ट मध्ये. सो एल डॉट अपेंड, काय अपेंड करू आपण? लेट्स से 10, राईट. आता मी काय केलंय? पहिल्यांदा लाईन बाय लाईन लक्ष द्या, राईट. लाईन नंबर 9 वर एक आपल्याकडे लिस्ट आहे, त्याला आपण प्रिंट केलं, त्याचा टाईप काढला. टाईप काढल्यानंतर नेक्स्ट लाईन नंबर 12 वर आपण काय केलेलं आहे? एक 10 हा एलिमेंट त्या लिस्ट मध्ये अपेंड केला. अपेंड केल्यावर आपण पुन्हा काय चेक करत आहे? अपेंड झालाय की नाही झालाय, म्हणून प्रिंट पुन्हा करत आहे, राईट. एल, परफेक्ट. परफेक्ट, राईट. लुक, राईट, इथे शेवटी ऍड झालेला आहे, राईट. माझ्या कर्सरकडे लक्ष द्याल तर, राईट. 1 2 33 55 2 22 89 5 1 2, राईट. हा 10 हा शेवटी पण ऍड झालेला आहे, अपेंड झालेला आहे. तसाच सेट एस डॉट ऍड, ऍड नावाचं फंक्शन आहे. ऍड काय करेल? ऍड ऍक्च्युली आपल्याला ऍड करून देईल. म्हणजे एस डॉट ऍड, लेट से 10 मी ऍड करत आहे, राईट. आणि पुन्हा प्रिंट करत आहे एस, प्रिंट एस, राईट. एस प्रिंट केल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्या एस मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये एक 10 हा एलिमेंट शेवटी ऍड झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे ऍड काय करत आहे? म्हणजे एक पर्टिक्युलर म्युटेबल म्हणजे काय? म्युटेबल म्हणजे चेंजेबल. हा लिस्ट मध्ये पहिले 10 नव्हता, आपण त्याला पुन्हा अपडेट केला ऍड करून नवीन. सेट मध्ये पण एक एस नव्हता, एक 10 नव्हता, त्याला पण आपण आणखी अपडेट केलं नवीन डेटाने. त्याला आपण म्हणतात म्युटेबल नेचर, राईट. चेंजेबल नेचर आहे त्यांचं. This is the list set, right?